BLW न्यूज नेटवर्ककडून सर्वांना नमस्कार. मागील काही दिवसापासून आपण चर्चा तर होणारच, राजकीय जांगडगुत्ता या विषयावर अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्यांना समजावं हा प्रांजळ हेतू घेऊन काही राजकारणामधल्या गोष्टी ज्याला आपण एक प्रकारचा गुंता म्हणूया तो सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि मग छोट्या छोट्या कल्पनेला सोबत घेऊन आपण राजकीय, मी असं 100% विश्लेषण असं म्हणणार नाही, मी स्वतःही असा दावा करणार नाही की ह्या सगळ्याच गोष्टी राजकारणामध्ये अशाच घडतात असं काही नाही आहे. पण सर्व जे काही चर्चा होत असते गाव पातळीवर, तांड्यावर, वाडीवर, वस्तीवर, त्या चर्चेवर आपण बोललं पाहिजे. आणि त्या चर्चेमधनंच सरकार निर्माण होत असतं. कुठलीही गोष्ट ही कमी महत्त्वाची नाही आहे, कारण या देशाच्या प्रधानमंत्र्याला जेवढा मताचा अधिकार आहे, म्हणजे त्यांनासुद्धा एकच मताचा अधिकार आहे. आणि अगदी रेल्वे प्लॅटफॉर्मवर बेघर आहे पण त्याच्याकडे आधार कार्ड आहे, तो या भारताचा नागरिक आहे, त्यालासुद्धा मताचा एक अधिकार आहे. एखादा झोपडपट्टीमध्ये राहणारा हा सुद्धा मतदार राजाच आहे. आणि एखादा अगदी 25-30 मजली इमारतीमध्ये आलेशान राहणारा हा सुद्धा मतदार राजाच आहे. मला वाटतं एकंदरीत लोकशाहीमध्ये जर साम्य काय असेल तर निवडणुकीच्या काळामध्ये हा मिळालेला अधिकार मात्र फार मोठं साम्य दर्शवून जातो. ही फार मोठी उपलब्धी आहे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची, ती आपण जपली पाहिजे. मतदार राजांनी खरंच सावध झालं पाहिजे. मताच्या टक्केवारीवर आपण एके दिवशी सविस्तर बोलणार आहोत, त्याच्यावर चर्चा करायची आहे आपल्याला. कारण आता वारं सुरू झालेलं आहे. वेगवेगळ्या जवळपास 7 चरणामध्ये निवडणूक होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. राजकीय आश्वासनाचा मी पूर म्हणणार नाही, आता महापूर येणार आहे. पण मागील 10 वर्षाचा 15 वर्षाचा आढावा नक्कीच मतदारांनी घेतला पाहिजे. मागे दिलेली आश्वासनं काही पूर्ण झाले का? लोकशाहीमध्ये लोकसभेमध्ये छोटी आश्वासनं नसतात, देऊ बी नाहीत उमेदवारांनी, मोठी आश्वासनं असली पाहिजे. मग मोठी आश्वासनं कोण देऊ शकतं? ज्याला भारतीय संविधान माहिती आहे, ज्याला भारतीय राज्यघटनेचा अभ्यास आहे, ज्याला कायदा कसा तयार होतो, संसदेमध्ये कायद्याची नेमकी प्रोसिजर काय आहे हे ज्याला माहिती आहे, तो खऱ्या अर्थाने त्याची जी काय अभ्यासू, आता अभ्यासू भाषणं राहिलेच नाही, तो काळ खरंच आठवतो आज. पण प्रमोद महाजन असतील, विलासराव देशमुख असतील, गोपीनाथरावजी मुंडे असतील, यांची भाषणं ऐकायला अगदी कधीच न जाणारा एखादा आमदार हा विधिमंडळामध्ये जात होता म्हणे यांची भाषणं ऐकण्यासाठी. फक्त म्हणजे हे अभ्यासू माणसं होते, हे चिंतनशील अभ्यास करणारी माणसं. आज खरंच राजकारणाचा अभ्यासातला आणि चिंतनाचा दर्जा फार खालावलेला आहे असं दुर्दैवानं म्हणावं लागतं. कारण अतिशय महत्त्वाच्या पदावर असलेली मंत्रीसुद्धा त्यांची जर भाषणं पाहिली तर अत्यंत अगदी याच्यापेक्षा खरं तर आमचा 11वी 12वीचा 10वीचा विद्यार्थी आपल्या देशाबद्दल चांगला विचार करेल, अतिशय चांगला विचार करेल, लक्षात घ्या. परंतु त्यांची जर विचाराचा आवाका बघितला, ते हातवारे करणं काय. मागं एक आमदार पाहिला मी, खरं तर त्यावर खूप चर्चा झाली मीडियामध्ये. अगदी एखाद्या दारूच्या दुकानामध्ये बसल्यानंतर जसं माणसाचं वर्तन असतं तसं वर्तन जर लोकप्रतिनिधीचं अगदी सार्वजनिक जीवनामध्ये दिसत असेल तर हे लोकशाहीला लागलेले डागा आहेत. हे लोकप्रतिनिधी नाहीच आहेत, हे लोकशाहीला लागलेले काळे डागा आहेत. आणि संधी येते 5 वर्षानंतर ती डागं पुसून काढण्याची. म्हणून माझी मतदाराला निश्चित विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून की हे डागं पुसून काढूया. हे डागं पुसण्यासाठी आपल्याला लोकप्रतिनिधी कसा असावा यावर चर्चा होणं गरजेचं आहे. मुद्द्याचं बोलणं नितांत गरजेचं आहे. मिमिक्री केल्यामुळे सरकार स्थापन होत नसतं, मिमिक्रीमधून सरकार स्थापन होत नाही. एखाद्याच्या जातीवरून धर्मावरून शिव्या देऊन सरकार स्थापन होत नसतं. सरकार मजबूत बनवायचं असेल तर आपल्याला चांगले लोकप्रतिनिधीच तिथे पाठवावे लागतील. दुर्दैवाने भारतामध्ये अजूनही राजकारणातलं शहाणपण
हे अजून मध्यमवर्गीयांमध्ये आणि सर्वसामान्य माणसांपर्यंत आल्याचं दिसत नाही आपल्याला. जर असं आलं तर माणसं मताचा अधिकार विकणार नाहीत. कितीही कोणी काही म्हटलं तर निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं मतदारांना आकर्षित केलं जातं, अगदी भेटवस्तू देऊन म्हणा, कोणत्या वस्तूंनी, आणि ते भुलतात सुद्धा. तर अशा पद्धतीनं भुलणं हे आपल्या फक्त आयुष्यासाठी नाही तर देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. आधीच्या निवडणुका कशा व्हायच्या आणि आताच्या निवडणुकीत काय फरक झाला याचा तुलनात्मक अभ्यास हा मतदारांनी केला पाहिजे. मीडियानी सुद्धा आपल्या आपल्या परीनं तो मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यामधून 100 जरी मतदार जागृत झाले पहा तर मला वाटतं ती फार मोठी उपलब्धी आहे BLW न्यूज नेटवर्कची. 100 मतदार जरी सजग झाले आणि त्यांनी ठरवलं की आम्ही मतदान नाही मताचा अधिकार वापरणार, तर ही फार मोठी उपलब्धी आहे. आणि आम्हाला तेच हवं आहे. या देशाची लोकशाही अजून मजबूत झाली पाहिजे. जगाच्या विचारपीठावर आपल्या लोकशाहीचं हे जे काही वटवृक्ष आहे तो अतिशय मजबूत व्हावा. पिढ्यानपिढ्या आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचा, हे जे आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलेलं आहे तो मार्ग अजून मोठा होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला 2024च्या निवडणुकीमध्ये सजग राहून चांगला उमेदवार, चांगली ध्येय धोरणं असलेला पक्ष हा सत्तेमध्ये येणं नितांत गरजेचं असतं. तसं आम्ही कोण्या पक्षाला मतदान करावं हे निश्चित आम्ही मीडियातून सांगणार नाही, पण मला खात्री आहे की आपण सजग मतदार झालो की चांगली माणसं तिथं जातात. कारण नंतर 5 वर्ष आपण सांगून काही फायदा नसतो. पहा, मी तुम्हाला खात्रीनं सांगेन की चूक पहिलं आपलीच होते हे आपण मान्य केलं पाहिजे. कारण शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची सगळी बटणं ही आपोआप चुकतच जातात. आणि जर शर्टाचं पहिलं बटन बरोबर लावलं आपण की बाकीची सगळी बटणं ही आपोआप बरोबर लागत जातात. त्यासाठी खाली बघायची गरज पडत नाही. अगदी तसंच आत्ता मताचा अधिकार वापरत असताना आपण जर योग्य उमेदवार जर आपण निवडून दिला तर पुढची 5 वर्ष हे योग्य आणि योग्यच कामं करतील, त्यावर आपल्याला लक्ष ठेवायची गरज पडणार नाही. पण आता जर असे थर्ड क्लास हातवारे करणारे, भावकी काढणारे, जातीवरून हिनकस पद्धतीने एकमेकांना अश्लील भाषेत बोलणारे, असे जर संस्कारक्षम नसलेले जर उमेदवार, अभ्यासू चिंतनशील उमेदवार जर आपण लोकसभेमध्ये पाठवले नाहीत तर पुढील 5 वर्ष मग आपल्यासाठी पुन्हा निश्चितच घातक असतात. म्हणून ती चूक होऊ नये यासाठी सर्वसामान्य मतदारांनी जाणीवपूर्वक याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. एखादं दुसरं काम सोडून द्या. माझं तर म्हणणं असं आहे की सध्या हे जे काही 2 महिने आहेत त्या 2 महिन्यामध्ये आपलं पहिलं प्राधान्य असलं पाहिजे मतदान, म्हणजे मताचा अधिकार वापरण्याचं पहिलं प्राधान्य. काहीही हो, मताच्या टक्केवारीवर तर आपण पुढे बोलणारच आहोत. कारण टक्केवारी सध्याची जर बघितली तर ती फार घातक आहे. कारण या देशामध्ये 100% जर 75% वर साक्षरता असेल, एकूण साक्षरता पूर्ण आपल्या भारताची, तर किमान 75% वर तरी मताची टक्केवारी असली पाहिजे ना. मग म्हणजे साक्षर माणसाला कळलं नाही हे जे मी म्हणतोय ना, त्याचं कारणच तिथं आहे. म्हणून जो मध्यमवर्गीय मोठा वर्ग आहे तो मताचा अधिकार वापरतो, पण अधिकार म्हणून वापरत नाही, तो मतदान म्हणून वापरतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस चुकीची माणसं ही सत्तेमध्ये येण्याची शक्यता असते. म्हणून सजग राहून मताचा अधिकार वापरायला आपण शिकूया. आणि त्याची सुरुवात ही खरं तर आत्तापासनं, आजपासनं, या निवडणुकीपासनं करणं गरजेचं आहे. आणि तो जो मागील उज्ज्वल काळ असेल किंवा विचाराची जी काही देवाणघेवाण असेल त्या बेसवर आपल्याला चांगली माणसं पुढे घेऊन जायची आहेत. यावर चर्चा नितांत गरजेची आहे, झालीच पाहिजे. अन्यथा 24 तास बाकीच्या ब्रेकिंग न्यूज चालतच असतात, ज्या न्यूजमधून काहीही घडणार नाही. देशाचं भविष्य घडवण्यासाठी मताच्या अधिकाराकडं आपण जाणीवपूर्वक लक्ष ठेवूया. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा तर होणारच. राजकीय जंगडगुत्ता तुमच्यासमोर प्रेझेंट असेल.